नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. एक नवीन जाहिरात आलेली आहे, अर्थात जाहिरात आहे अंगणवाडी सेविकेसाठी. अंगणवाडी सेविका 2025 ची ही नवीन जाहिरात आहे. आता ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागते, वयोमर्यादा काय, निवड कशी होणार आहे, या परीक्षेला परीक्षा नाहीये, आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे, या सर्व मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया. आता ही जी अंगणवाडी सेविकेची जाहिरात आहे ही आहे धुळे या शहरासाठी. आता प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती अशाच पद्धतीने येत आहेत. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची जाहिरात चेक करायची आहे. ही कशी चेक करायची तेही समजून सांगतो. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी गुगलला जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. आता धुळ्याची आपण जाहिरात पाहतोय, त्यामुळे बघा या ठिकाणी मी इथे सर्च वरती गेलो. सर्च वरती मी या ठिकाणी धुळे टाईप केलं. धुळे .gov टाकायचं, .in टाकायचं. तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी टाका. मी टाकलं आहे धुळे. लक्षात घ्या, स्पेलिंग थोडी चुकली, या ठिकाणी आपण करेक्ट करून घेऊ. DHULE. चला, मी या ठिकाणी धुळे टाकलेला आहे. तुमचा जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च म्हणायचं आहे. सर्च म्हटल्यानंतर ही अशी धुळे जिल्ह्याची वेबसाईट ओपन होईल. आता तुम्हाला हे इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये करून घ्या. बघा, एक कोपऱ्यामध्ये इंग्लिश दिसतंय का, इथे क्लिक करा, इथे मराठी करा, इथे ओके करा. आता हे सगळं तुम्हाला मराठीमध्ये येईल. आता हे मराठीमध्ये आल्यानंतर तुम्ही कोणताही जिल्हा टाका, अशाच पद्धतीने ओपन होतं. इथे तुम्हाला जायचं आहे सूचनावरती. सूचनावरती क्लिक करा. बघा, खाली शेवटचा ऑप्शन आहे भरती. भरतीवरती क्लिक करा. भरतीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ही एक पेज ओपन होतं. या ठिकाणी बघा, पहिलंच आहे अंगणवाडी मदतनीस पदभरती. बस या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे डाउनलोड होतं. डाउनलोड झालं की बघा, हे झालं ओपन. आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्याचं टाकून बघा. आता हे ओपन झालेलं आहे. बघा, सगळ्याला दिसतंय का? आता मी तुम्हाला ही जाहिरात समजून सांगतो. बघा, आता बाल विकास प्रकल्प अधिकारी धुळे शहर. आता त्याच्यामध्ये नागरी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीसची रिक्त पदे जाहिरात 2025 सगळ्यांना दिसतंय बघा. आता या ठिकाणी बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी धुळे शहर यांचे अधीनस्थ अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यासाठी महानगरपालिका धुळे क्षेत्र असलेल्या त्या शहरातील नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदांवर एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ सेवा नियुक्तीने भरण्यासाठी रिक्त असलेल्या शहरातील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. लक्षात घ्या. मग आता नेमकी कुठले कुठले पद आहेत ते आपण समजून घेऊ. बघा, आता या ठिकाणी सगळ्यांना दिसतंय का बघा व्यवस्थित? आता या ठिकाणी धुळे महानगरपालिका धुळे. आता या ठिकाणचं काझी प्लॉट हमाल मापाडी वडजाई रोड धुळे या ठिकाणी एक पद आहे. सत्तारवाडा वडजाई रोड धुळे एक पद आहे. मुस्लिम नगर आझादनगर धुळे एक पद आहे. हाजीनगर आझादनगर धुळे या ठिकाणी एक पद आहे. फिरोजदास नगर आझादनगर एक पद आहे. वडजाई रोड आझादनगर धुळे एक पद आहे. शिवाजीनगरला एक पद आहे. नंदी रोड शिवाजीनगरला एक पद आहे. मनोहर टाकी मागे शिवाजीनगर एक पद आहे. दिलदार नगर शिवाजीनगरला एक पद आहे. ताशा गल्ली शिवाजीनगरला एक पद आहे. अनवर ताला शिवाजीनगरला एक पद आहे आणि जिल्हा परिषद शाळा अवधान एक पद आहे. आता याच्या खाली बघा अजून काय काय आहे. आता या ठिकाणी महानगरपालिका धुळे पिंपरी एक पद आहे. जयशंकर कॉलनी विठ्ठल मंदिराजवळ एक पद आहे. हटकरवाडीला एक पद आहे. चक्करबर्डी धुळे एक पद आहे. नवजीवन नगरला एक आहे. लीलाबाई चाळ चित्तूर रोडला एक आहे. विटभट्टी मांगदेव बाबा नगरला एक आहे आणि लाला सरदार नगर पंचवटी पोलीस चौकीला एक पद आहे. आता तुम्ही या ठिकाणचे जर स्थानिक रहिवासी असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. आता हा फॉर्म भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आपण थोडक्यात समजून घेऊया. आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय दिली बघा, तर शैक्षणिक पात्रता जी आहे ती अंगणवाडी मदतनीस पदासाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा 12वी समकक्ष. आता तुम्हाला अंगणवाडी मदतनीससाठी फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वास्तव्याची अट किंवा स्थानिक रहिवासी असणे. उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असावी, म्हणजे महिलांसाठीच हा फॉर्म फक्त भरता येणार आहे. स्थानिक रहिवासी म्हणजे ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील
तसेच त्या नागरी प्रकल्प रहिवासी असणे आवश्यक आहे. आता ही धुळ्यासाठी जर जाहिरात आहे तर तुम्ही धुळे महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. वयाची अट व पुरावा. अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष व कमाल 35 वर्ष, म्हणजे कमीत कमी 18, जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. यामध्ये सूट आहे कोणाला तर बघा, विधवा उमेदवाराला 40 वर्षापर्यंत, म्हणजे एखादी विधवा स्त्री असेल तर ती 40 पर्यंतही फॉर्म भरू शकते. आता वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला लावायचा आहे. तो नसेल तर 10वी उत्तीर्ण असलेलं सर्टिफिकेट, तेही नसेल तर जन्म नोंद दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. उमेदवाराचे किमान व कमाल वय हे अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास गणण्यात येईल. पुढे आता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. आता तुम्हाला 2 पेक्षा कमी मुलं असणं या ठिकाणी आवश्यक आहे. हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. हे प्रतिज्ञापत्र याच जाहिरातीमध्ये दिलेलं आहे, तेही तुम्हाला दाखवतो, काळजी करू नका. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे तुम्हाला. पुढे बघा, पुढे बघा, सगळ्यांना दिसतंय का? आता या ठिकाणी उमेदवार विधवा महिला असल्यास तिने पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र व विधवा असल्याबाबत विहित नमुन्यात स्वयं घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. उमेदवार अनाथ असल्यास तुमच्याकडे अनाथ असल्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. मागासवर्गीय असल्यास तुमच्याकडे जातीचा दाखला असणं आवश्यक आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीतनं फॉर्म भरणार आहे त्या कॅटेगरीचा दाखला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आता अनुभव बघा, तुम्ही जर या अगोदर समजा उमेदवार शासन यंत्रणेतील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाहीत. आता इथे अनुभवाची अट नाहीये, तुम्हाला अनुभव पाहिजे असं सांगितलेलं नाही, पण जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला 5 मार्क एक्स्ट्रा मिळतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग आता तुम्हाला त्यासाठी अनुभवाचं सर्टिफिकेट पण असणं आवश्यक आहे, हेही लक्षात घ्या. सर्टिफिकेट शिवाय तुम्हाला ते मार्क मिळणार नाहीत. पुढे उमेदवाराने अर्जामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद या शहराचे व महानगरपालिका क्षेत्राच्या नावाचा उल्लेख करावा. ओके, एका उमेदवाराला एका पदासाठी एकच अर्ज सादर करता येईल. आता जे वेगवेगळी पदं आपण जाणून घेतली, वेगवेगळ्या ठिकाणची पदं आहेत, तुम्हाला एकच अर्ज करता येणार आहे, लक्षात घ्या. एकापेक्षा जास्त अर्ज करायचे नाहीत. पुढे बघा काय म्हटलं या ठिकाणी. कुठल्याही प्रकारे तुम्हाला पत्रव्यवहार करायचा नाहीये. ठीक आहे, या संदर्भातल्या सगळ्या सूचना नोटीस बोर्डवरती लावण्यात येतील असं म्हटलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, निवड नेमकी आपली कशी होणार आहे हे समजून घ्या. आता या परीक्षेला काही या पदाला परीक्षा होणार नाहीये, मग नेमकी निवड कशी होणार आहे आपली? तर निवड जी आहे ती आपली शैक्षणिक, जी आपलं पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता म्हणजेच काय की आता 12वी सांगितलं हे बरोबर आहे, पण जर 12वी पेक्षा जास्त शिक्षण तुमचं झालं असेल तर तुम्हाला जास्त मार्क मिळतील. म्हणजे शैक्षणिक पात्रतेला या ठिकाणी 80 मार्क आहेत, लक्षात घ्या. आणि बाकीचे जे 20 मार्क आहेत हे तुम्हाला इतर गोष्टींसाठी आहेत. ठीक आहे, जसं की तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर 5 मार्क एक्स्ट्रा असतील वगैरे वगैरे. आता चला आपण तरी थोडक्यात समजून घेऊया या ठिकाणी निवड कशी होणार आहे आपली. तर कागदपत्रांवरून आपली निवड आहे. 12वी झालेलं असेल, त्यानंतर पदवी असेल, पदवी उत्तर पदवी असेल, डीएड असेल, बीएड असेल, MSCIT असेल, विधवा तुम्ही असाल, अनाथ असाल, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असेल, इतर मागास प्रवर्ग असेल, विमुक्त जाती असेल, भटक्या जमाती असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल, विशेष मागास प्रवर्ग असेल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असेल, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही काम केलेलं असेल, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, तर या आधारावरती तुम्हाला मार्कांचं वाटप होणार आहे, हे लक्षात घ्या. आता तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर थोडंसं आणखी तुम्हाला मार्क मिळतील. तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर पुन्हा आणखी मार्क मिळतील. MSCIT असेल तर आणखी मार्क मिळतील. तर अशा पद्धतीनं मार्कांचं विभाजन आणि मार्कांचं वर्गीकरण करून तुम्हाला मार्क मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. परीक्षा आपल्याला द्यायची नाही. उमेदवारास मिळालेल्या एकूण गुणांनुसार गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल. या पदाकरता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही. लेखी परीक्षा पण नाहीये, मुलाखत पण नाहीये. तुम्ही डॉक्युमेंट जे जोडणार आहे त्या डॉक्युमेंटच्या आधारावरतीच तुमचं सिलेक्शन होणार आहे. अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आक्षेप तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी 10 दिवसांच्या आत लेखी तक्रार बालविकास प्रकल्प अधिकारी धुळे शहर कार्यालयाकडे करावी. आता तुम्ही जे अर्जासोबत डॉक्युमेंट जोडले त्याच्यावरती तुमची निवड केली जाईल. या निवडीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम किंवा काही हरकत असेल, काही आक्षेप असतील तर 10 दिवसाच्या आत प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार करायची आहे, हे लक्षात घ्या. सदर तक्रारींची शहानिशा करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. निवड प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत देण्यात आलेले आहे. चला वेळापत्रक समजून घेऊ आपण.
हा, आता यांनी माहिती सांगितली बाबा निवड झाल्यानंतर जर तुम्ही काही खोटी माहिती जोडली असेल तर तुमची निवड कॅन्सल करण्यात येईल वगैरे वगैरे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता जाऊया आपण पुढे. या ठिकाणी काय म्हटले बघा पुढे. आता प्रतीक्षा यादीबाबत एक महत्त्वाची सूचना आहे. जर तुमची निवड झाली आणि एका महिन्यात तुम्ही जॉईन केलं नाही तर मग तुमची निवड कॅन्सल करून तुमच्या पुढे ज्यांना मार्क आहेत त्यांना, म्हणजे प्रत्यक्ष यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना तुमच्या जागेवरती घेतलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्हाला काही अपील करायचं असेल तुमच्या निवडी संदर्भात तर निवड यादी घोषित झाल्यापासून 30 दिवसांच्या आत विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास यांच्याकडे तुम्हाला अपील करता येईल वगैरे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. चला पुढे. आता पत्रव्यवहार भरती प्रक्रियेसंबंधी अर्जदारास कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. सर्व सूचना जाहिरातीमधील अटी व शर्तीप्रमाणे असून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना कार्यालयीन नोटीस बोर्डवरती लावण्यात येतील. पुढे. आता अर्ज आपल्याला नेमका करायचा कुठे आहे ही सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे बघा. अर्ज आपल्याला कुठे करायचा आहे. बाल प्रकल्प अधिकारी नागरी धुळे शहर यांचे कार्यालय 30 गरुड कॉलनी जय हिंद कॉलनी शेजारी देवपूर धुळे 424002. फोन नंबर त्यांचा हा आहे आणि ईमेल त्यांचा हा आहे. लक्षात घ्या. यावरतीच तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. आता ही जी संपूर्ण PDF आहे ही तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे या टेलिग्रामच्या चॅनलला उपलब्ध होऊन जाईल. काही काळजी करू नका. किंवा मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने dhule.gov.in वेबसाईटला हे तुम्हाला सगळं उपलब्ध आहे. पुढे. पुढे बघा. आता हे आहे आपलं भरतीचं वेळापत्रक. आपल्याला अर्ज कधी करायचा आहे, आपली निवड यादी कधी लागणार आहे बघा. आता अंगणवाडी मदतनीस पदासाठी जाहिरात देऊन उमेदवाराने अर्ज मागवणे. अर्ज कधी जाहिरात कधी प्रसिद्ध केली आहे तर 4/4/2025. आता अर्ज 4/4/2025 ते 22/4/2025 या दरम्यान करायचा आहे. अर्जाचा नमुना पण तुम्हाला दाखवतो, काळजी करू नका. या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. आता अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर 5 दिवस काय आहे, प्राप्त अर्जांची छाननी करून प्राथमिक यादी तयार करणे. आता अर्जांची छाननी करून प्राथमिक यादी तयार करण्याचा कालावधी जो आहे तो 23/4/2025 ते 29/4/2025 आहे. गुणवत्ता यादी समितीची मान्यता घेणे व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. आता तुमची गुणवत्ता यादी म्हणजे तुमची निवड झाली की नाही ही यादी कधी लागेल तर ही यादी 30/4/2025 ते 5/5/2025 या दरम्यान ही यादी संबंधित जे काही प्रकल्प अधिकारी आहेत धुळे यांच्या नोटीस बोर्डवरती ही यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर नोटीस बोर्डवरील प्रसिद्ध यादीतील उमेदवाराला हरकती. तुम्हाला काही हरकती घ्यायच्या असतील तर 6/5/2025 ते 20/5/2025 या दरम्यान तुम्ही हरकती घेऊ शकतात. आणि सगळ्यात नंतर फायनल बघा काय सांगितलेलं आहे. अंतिम यादीमधील भरावयाच्या पदासाठी गुणानुक्रमानुसार उमेदवाराची निवड करणे व नियुक्तीपत्र देणे. आता तुमची निवड आणि नियुक्तीपत्र ही फायनली 22/5/2025 म्हणजे ही खूप फास्ट प्रक्रिया आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर आता अर्जाचा नमुना आपण बघूया. बघा हा आहे तुमच्या अर्जाचा नमुना. हाच अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे. तो जो मागाशी पत्ता सांगितला त्या पत्त्यावरती बघा इथे तुमचा फोटो लावायचा आहे. त्यानंतर बघा काय काय आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव भरायचं आहे. त्यानंतर तुम्ही विवाहित आहे की अविवाहित भरायचं. विवाहानंतरचं नाव चेंज झालं असेल तर ते भरा. संपूर्ण पत्ता, जन्मतारीख, अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास तुमचं वय किती आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर पुढे बघा. त्यानंतर मागासवर्गीय आहे काय असेल तर हो, कोणतं कॅटेगरीमध्ये तुम्ही आहे तो कॅटेगरीला टिक करायचा आणि त्या जातीचा दाखला पण अर्जासोबत तुम्हाला जोडायचा आहे. त्यानंतर उमेदवार स्थानिक रहिवासी आहे काय तर आहे होय. विधवा आहे काय असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अनाथ आहे काय असेल तर यस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पण जे तुम्ही हो म्हणताय ते डॉक्युमेंट तुम्हाला सगळे जोडायचे आहेत हेही लक्षात घ्या. पुढे. अपत्यांची संख्या किती मुलं आहेत तुम्हाला एकूण ते पण या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता या ठिकाणी टाकायची आहे. बघा 12वी दिलेला आहे. 12वी तुम्ही कधी पास झाला, कोणत्या शाळेतनं पास झालाय, बोर्ड कोणता होता, किती मार्क मिळाले वगैरे वगैरे. 12वी नंतर तुमचं जर पदवी झालंय, पदव्युत्तर पदवी, डीएड बीएड काय झालंय, संगणक सर्टिफिकेट आहे का, ते सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. पुढे. अनुभव आहे का तुम्हाला अंगणवाडीमध्ये काम केल्याचा, असेल तर तो अनुभव या ठिकाणी टाका आणि त्या संदर्भातला दाखला पण तुम्हाला जोडायचा आहे. आता बघा हे वरील दिलेली माहिती खरी आहे खोटी नाही आहे, काही खोटी असेल तर माझ्यावर कारवाई होईल वगैरे वगैरे. इथे तुम्हाला सही करायची. अशा पद्धतीनं हे तुमचं आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. तुमचं नाव टाकायचंय, तुम्हाला किती मुलांची संख्या आहे ती टाकायची, मुलांची नावं टाकायची आणि त्यांची जन्मतारीख टाकायची. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला खाली सही करायची. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळं जे आहे हे भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे. आणि मग तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कॅटेगरी, MSc IT आणि अनुभवाच्या आधारावरती तुमची काय होणार आहे, तुमची होणार आहे निवड. तर ही सगळी माहिती तुम्हाला समजली असेल. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात त्या जिल्हा टाकून वेबसाईटला चेक करा.
आणि जर अंगणवाडी मदतनीसचे फॉर्म सुटले असतील तर नक्की तुमच्या जिल्ह्यातला फॉर्म भरा. खूप चांगल्या संधी तुमच्या सगळ्यांसमोर आहेत. ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. तुम्ही जर येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या सरळ सेवा देणार असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. या बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार शिकवले. TCS PDF स्वरूपात नोट्स आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, टेस्ट सिरीज आहेत. 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888 25 61 17 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.